दुष्काळग्रस्त तालुका म्हणून येवला तालुक्याची नेहमीच ओळख आहे. मात्र आता मार्च व एप्रिल उगवला असून या ठिकाणी 13 गावे व 6 वाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा येवला तालुक्यात विविध गावांमध्ये सुरू झालेला आहे. आपण बघितलं तर विहिरींमध्ये पाणी टाकून नळांद्वारे देखील सोडण्यात येतं. तर काही ठिकाणी अक्षरशः टँकरने ग्रामस्थ हे टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी देखील गर्दी करतात. असं आपल्यासोबत येथीलच काही महिला आहे. काय सांगाल की गावात किती दिवसापासून पाणी येतं आणि कशी पाण्याची टंचाई? 8 दिवसाला पाणी येतं साहेब, तर त्याच्यात बी 2-2, 4-4च हांडे येत्या ना. पुढं दुसरा मार्गच नाही मग पाण्याचा. किती वर्षापासून? गंजे 16-17 वर्षापासून तसंच आहे ना. हे एवढे बंधारे भरत त्याच्यात थेंब राहत नाही. मग काय भानगड आहे? काय मागणी आहे आपली? पाण्याची आम्हाला फक्त पाणी पुरावा ना, पाऊस पडू सर. आपल्यासोबत काही अजून महिला देखील काय सांगाल की किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला आणि कशी परिस्थिती आहे पाण्याची? मला लग्नाला 15 वर्ष झालेली आहे. पण जशी मी इथं आले या गावामध्ये तसं पाणीच म्हणजे पाण्याचं असं दुष्काळच पडल्यासारखं डायरेक्ट पाणीच नाही डायरेक्टच. बंधाऱ्यात पण लोकांनी अशा मोटरी टाकून पाणी ओढू घ्या, तळे भरून घ्या. पण आम्ही काय करायचं? आम्ही मागच्या वर्षी डायरेक्ट 60 रुपये 70 रुपये टाकीन आम्ही पाणी घेतलं. मग आम्ही एवढा पैसा आणायचं कुठून? इथं एक तर ममतापूर मध्ये कामं पण राहत नाहीत, बाईला नाही माणसाला नाही. मग करायचं काय आम्ही नेमकं? हा, गावा सोडून दुसरीकडे जाता येत नाही, जायचं कुठं? लेकरं बाळेत आमच्या शाळेमध्ये, शाळा शिकतात आमचे पोरं. मग लेकराची वणवण करता येत नाही ना. नक्कीच बघितलं तर अनेक गावांमध्ये आता पाण्याने टँकर पुरवठा चालू झाला असून दररोज कसा पाणी पुरवठा मिळाला अशी मागणी आता स्थानिक महिलांसह ग्रामस्थ करताना यावेळी दिसत आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला.